गोंदिया स्थानीय आरटीओ कार्यालय में जिलाधिकारी प्रजीत नायर ने बढ़ते हुए दुर्घटना हेतु जन जागृति जिले में रास्ता सुरक्षा रथ जगह जगह जाकर सुरक्षा हेतु बताया। इसका उद्घाटन जिलाधिकारी ने किया, जिसकी अध्यक्षता राजेंद्र केसकर अपर प्रादेशिक परिवहन अधिकारी ने की। इस अवसर पर रास्ता सुरक्षा कक्ष का भी उद्घाटन हुआ। श्याम तिवस्कर इनको सेवानिवृत्ति होने पर सरकार तथा अधीक्षक धनराजपुरी तथा प्रशांत मांडवेकर इनकी पदोन्नति पर सत्कार किया गया। इस अवसर पर मोटर निरीक्षक पांडुरंग अवार्ड आदि कर्मचारी वर्ग प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। त्याचबरोबर त्या अनुषंगानेच आज आपल्याला आम्ही रस्ता सुरक्षेच्या अनुषंगानेच आपण जे दिलेला निधी आहे तर त्यामध्ये रस्ता सुरक्षा कक्ष त्याचबरोबर खाली पाहिलेला चित्ररथ असं दोन्ही देखील त्या रस्ता सुरक्षा निधीमधून प्राप्त झालेला आहे। परंतु वाढत्या अपघाताचं कारण पाहिलं थोडंसं फक्त आता तरी आपल्याला गेल्या वर्षी या 5 महिन्यामध्ये 69 अपघातामध्ये व्यक्तींचा मृत्यू झाला होता। यावर्षी देखील तेवढाच झालेला आहे। सरांनी त्या कमी कशी होती त्याविषयी प्रेस दिलेला आहे। आम्ही सर्व अधिकारी त्याविषयी सर्व सतत राहून आता काम आम्हालाही त्याबद्दल करायला लागणार आहे। असं त्यामध्ये वाहन दारू पिऊन वाहन चालवणं त्याच्या विरुद्ध कार्यवाही करणे, त्याचबरोबर अतिवेगाने वाहन चालवणं किंवा हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृती करून त्यांच्यावर कार्यवाही करणे, सीट बेल्टचा वापर करणं, असे विविध उपक्रम आम्ही आठवड्यात कायम ते राबवणार आहोत। त्याचबरोबर आज सर त्याच्या बिझी शेड्यूलमधून येऊन सरांनी आपल्याला हे भेट दिलेली आहे आणि वेळ दिला सरांनी त्याबद्दल प्रथम त्याचा आभार मानतो। आणि आज रस्ता सुरक्षा कक्ष आणि चित्ररथ दोन्ही ऑफिशियली त्याचं उद्घाटन झाल्यावर आमच्या कार्यालयात ते हजर झाले, सेवेस हजर झाले आणि विद्यार्थी प्रथम लेक्चर बघतील आणि मगच लायसन दिलं, ते टेस्ट देतील आणि मग लायसन दिलं आणि जिल्हाधिकारी श्री प्रजीत नायर साहेबांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन मला असं वाटतं की कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा लोकांच्या मनामध्ये आजार आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत होतं। जर आपण निर्णय जर बघितलं कोविडमध्ये तिथं लोक नाही गेला असेल त्यापेक्षा खूप जास्त मला असं वाटतं हे अवॉइडेबल प्रॉब्लेम आहे आपल्या जिल्ह्याचा मागच्या 2 वर्षामध्ये थोडासा वाढलेला आहे। त्याच्याबद्दल भरपूर प्रयत्न विभागामार्फत चालू आहेत आणि बाकी जे यंत्रणा आहे पीडब्ल्यूडी असो किंवा नॅशनल हायवे असो त्यांना सुद्धा याच्यामध्ये उपाययोजना करून काही ना काही याच्यामध्ये प्लॅनिंग करण्याचा निर्देशन देण्यात आलेला आहे। तरी मला असं वाटते की जेव्हापर्यंत ज्यांचा आधावर ॲक्सिडेंट आहे किंवा मायावाला ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा एक वातावरण बदलतो आणि जे लोक येणार त्यांना सुद्धा एक प्रोफेशनल एन्व्हायरमेंट आहे वातावरणासाठी याचा उपयोग होणार आहे। डिपार्टमेंटला मी सांगू इच्छितो की पैसे हा कुठेही त्याला काय फायदा नाही आहे। तुम्हाला एक पण जीव वाचवण्यासाठी तुम्हाला जितकं निधी लागणार आहे एका यंत्रणेचा अभावामुळे काय लोकांचा जीव नाही गेला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जितकं तुमच्या संकल्पनामध्ये जी काय आयडिया असेल ते करून आणण्यासाठी आर्थिक तुम्हाला मर्यादा असेल ते बाकी दारू पिऊन चालवतात किंवा ट्रिपलसी चालवतात किंवा हेल्मेट चालवतात त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। आणि एक दिवस आहे सर्वांना जीवन सुरक्षा या थीमवर रस्ते सुरक्षेचे आपण प्रोग्राम सादर करत असतो। येथे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेचे नियमांचे माहिती पोहोचावी व अपघात कसे कमी करता येईल याच्यासाठी आपण हा प्रोग्राम घेत असतो। आपण त्याच्यानंतर तो आपण 15 दिवस केला आणि या वर्षापासून आपण हा 1 महिना रोजच रस्ता सुरक्षा हा वीक हा रोजच 365 दिवस चालला आणि याचं एक पाऊल म्हणून
आज रस्ता सुरक्षा रथ आणि रस्ता सुरक्षा कक्ष याचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी सर श्री प्रजित नायर यांच्या हस्ते आपण करतोय.